राठोड खेळण्यासाठी सज्ज होईल आणि पहिल्याच ओव्हरमध्ये विकी भोईर. 5 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय यशवंत भाऊ पाचंगे पारगावने. अंपायरचा सिग्नल. मॅच स्टार्ट. विकी भोईर पहिलं षटक टाकताना दिसेल. पहिलाच बॉल चांगला बाउन्स टेक ऑफ करत विकेट कीपरच्या हातामध्ये चांगला कॅरी होतोय. हलक्याशा पावसाच्या सरी आहेत. टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय. त्यावेळेला पाऊस नक्कीच नव्हता. निर्णय नक्कीच चांगला वाटतोय, परंतु हे पावसाळी क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर कधीही वातावरण बदलू शकतं. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आणि लाईटचा देखील विचार केला जातो ज्यावेळेला संध्याकाळी 5 वाजता सामना सुरू होतो. आणखीन एक चांगला टप्पा पुन्हा एकदा विकेट कीपरच्या हातामध्ये. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये या बॉलवर गती थोडीशी कमी होती विकी भोईरची, परंतु गतीने देखील बीट केलंय. या बॉलवर फलंदाज महेश नानगुडेला. मागच्या मॅचचा हिरो आहे महेश. समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे मिड ऑफ आतमध्ये. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केला जाईल. 2 धावा मिळतील. महेश नानगुडेचं खातं उघडलंय यशवंत भाऊ पाचंगे. पारगाव पुणे या टीमचं खातं उघडलंय. 2 धावा स्कोरबोर्डवर. पुण्यापासून 50-60 किलोमीटर अंतरावर असलेले हे पारगाव. तसं पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जास्त तिकडे होत नाहीत. सराव देखील त्यांनी या बॉलवर केलाय. गेले 4-5 दिवस महेश नानगुडे सातत्याने पुण्यामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळतोय. तो इतर बाकी खेळाडू जर आपण पाहिले तर त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला. एक चांगला बॉल विकीचा. आणखीन एक डॉट. 4 बॉलमध्ये 2. आणखीन एक चांगला शॉर्ट बॉल. भरपूर वेगाने परफ्यूम डिलिव्हरी. वेगाने जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. चांगली गोलंदाजी आणि इथे नजर थोडीशी हटली फलंदाजाची, कारण तेवढा चांगला बाउन्स इथे मिळालाय विकीला. खांद्याचा चांगला वापर करतोय. धारावी एक्सप्रेस. ओरपिच बॉल होता. यावेळेला खोदून काढला. ऑन साइडला गॅपमध्ये चाललाय. काऊ कॉर्नरला कोणी नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न महेश नानगुडे करताना दिसेल आणि 2 धावा इथे मिळताना दिसतील. एक चांगली बाजू की सर्वाईव्ह राहिलाय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. महेश नानगुडे तिसरी धाव इथे कंप्लीट करताना दिसेल आणि स्ट्राईक ठेवेल नेक्स्ट ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर आता 5. आर के फ्री हिट प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. उद्या ग्रामीण हाफ असेल. उद्या परत एक वेळा 8 टीम तुमच्या समोर खेळताना दिसतील आणि उद्याचे सामने असे आहेत. साईल 11 जय बजरंग गोरसे बी विरुद्ध भूमी 11 बोनकोडे. सेकंड मॅच असेल शेळके ब्रदर्स पोगाव विरुद्ध ईश्वरी 11 सोनारपाडा. थर्ड मॅच असेल चांप 11 जीवदानी बामण डोंगरी विरुद्ध एनपी स्पोर्ट्स उत्तन. त्याच्यानंतरचा सामना असेल परी 11 सातपाटी विरुद्ध ओम 11 बोरशेती. उद्या बरोबर 9 वाजता सामने सुरू होतील. 8:30 वाजता इथे उपस्थित राहायचंय. पहिल्या सामन्यातल्या 2 टीम. पहिलाच बॉल आशिष मेहरुलचा चांगल्या टप्प्यावर खाली राहतोय. 1 धाव इथे मिळताना दिसेल. अपील केली अंपायरकडे. स्पष्ट नकार येतोय. कदाचित बॅटला लागलाय बॉल आणि म्हणूनच हा नकार. 1 धाव खात्यामध्ये महेश नानगुडेच्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. आमचं मुख्य व्यासपीठ दोन्ही आयोजक भावेश पवार बिलाल शेख. मॅच रेफरी सचिन कदम. शॉर्ट बॉल परत एक वेळा आपटलेला बॉल होता. हुक शॉटचा प्रयत्न आणि शॉट फाईन लेगला सचिनने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. पहिली विकेट गमावली आहे प्रथमेश. बॅक टू द पॅव्हिलियन. तर 6 धावा फलकावर लागल्यात. 1 फलंदाज बाद. पहिली विकेट इथे गमावली आहे. आशिष मेहरुल हा देखील या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. रिग्नेश 11 दारावेचा विचार केला तर न्यू बॅटर अनिकेत ताकवणे. मागच्या मॅच मध्ये बॅट मधून धावा आल्या नव्हत्या, परंतु या मॅच मध्ये आता महेश नानगुडेची चांगली साथ द्यावी लागेल.
आणि मगाशी अनिकेत तेच सांगत होता, आम्ही जास्त सराव करत नाही. 4-5 दिवस आम्ही बॅटिंगचा सराव केला, परंतु कोरड्यामध्ये आमच्या इथे पाऊसच पडलेला नाहीये, पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सोपं नाहीये ही कंडिशन, या कंडिशन मध्ये बॅटिंग करणं. आशिष मेहरुल पहिलाच बॉल, आता कंडिशन बरोबर मॅच करत असताना बॉलला हवेत खेळलाय, फिल्डर आहे आणि नाही, फटका फसलाय त्याचाही. अनिकेत आउट होतोय, दुसरी विकेट गमावली आहे यशवंत भाऊ पाचंगे, पारगाव पुणेने. आणखीन एक विकेट इथे गमावली आहे. अनिकेत दाखवणे देखील परतलाय. बॅटचा स्विंग चांगला होता, परंतु जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये, त्याच्यामुळे अनिकेत देखील परतलाय. दुसरी विकेट. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये चंद्रकांत स्फूर्ती चेंज द गेम, वडवली बी हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये गेला. चला बॅटिंग करणारी टीम, बॅटर लगेच पाठवायचे आहेत. यश यश त्यांनी शेवटची ओव्हर टाकली होती. यश शिंदे नाही नाही, हा नाही तो इकडे बघा, चेहरा बघा. काहीतरी कसं ऑन हॅट्रिक. आशिष मेहरुल ही इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल आणि बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात डॉट. सागर ताकवणे नवीन फलंदाज. पुढचा बॉल आशिष मेहरुल. परत एक वेळा वेगवान बॉल, परंतु दिशा इथे थोडीशी खराब आहे. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. बॅटिंग टीम नाही, फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, कारण अंपायरने वाईड बॉल दिला होता. तर बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. रिव्ह्यू लॉस्ट. एकच रिव्ह्यू आहे आता फिल्डिंग करणाऱ्या टीम जवळ. आशिष मेहरुल आता बरोबर लाईन पाहिली पंचांनी आणि ते पंच सांगतायत वाईड बॉल आहे. परत रिव्ह्यू घेतलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. हा लास्ट रिव्ह्यू आहे त्यांच्याकडे. एक रिव्ह्यू त्यांनी गमावलाय. ऑन स्क्रीन हा निर्णय आलाय वाईड बॉल. म्हणजेच दोन्ही DRS गमवलेले आहेत. नो रिव्ह्यू, नो मोर रिव्ह्यू. आता एकही रिव्ह्यू नाहीये टीम रिग्नेश 11 धारावेकडे. आशिष मेहरुल पुढचा बॉल. ओरपिच बॉल होता. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये मिड ऑफचा फिल्डर जाईल तोपर्यंत सिंगल मिळते सागरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. षटक क्रमांक दुसरं. प्रगतीपथावर असताना 2 विकेट या ओव्हरमध्ये घेतल्यात. आशिष मेहरुलने पहिलं षटक 5 धावांचं टाकलं. विकी भोईरने, महेश नांदगुडे सर्वात महत्वाचा खेळाडू ठरू शकतो या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये त्याने 48 धावा केल्या होत्या. आणि आज एक मात्र विशेष आहे, ऑलमोस्ट जेवढे काही अर्धशतक आले ते 18-18 बॉल मध्ये आलेत. प्रथमेश मात्रेचं फक्त 22 बॉल मध्ये 66 आणि मला वाटतं अर्धशतक देखील त्याचं ऑलमोस्ट 18 मध्येच असू शकतं. ते चेक करावं लागेल.
शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला दिशा दिली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे तिथे 1 धाव मिळेल. 18 बॉलमध्ये योगेश पवारने अर्धशतक केलं. प्रथमेशने 22 बॉलमध्ये 66 केल्या. ओमिकेने 18 बॉल 53, दिनू कांबळे 18 बॉल 63. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत. यशवंत भाऊ पाचंगे, प्रतिष्ठान पारगाव पुणे स्कोर बोर्डवर 10 धावा 2 फलंदाज बाद. प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला 5 मिनिटं दिले जातील. याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेळेचं बंधन आहे. आमच्या मुख्य स्क्रीनवर तुम्ही पाहताय सचिन कदम यांना, मॅच रेफरी शुभम नाईक तिथे आहेत. त्याचबरोबर देवराज तिथे उपस्थित आहेत. बिलाल शेख आणि भावेश पवार. बॉल झालेत. 2 ओव्हर संपलेत. हा, ओव्हर कसं झालं ते सांगतोय. पहिल्या बॉलवर सिंगल, त्याच्यानंतर 2 बॉलवर 2 विकेट गेल्या, त्याच्यानंतर चौथा बॉल डॉट आला, त्याच्यानंतर 2 वाईड बॉल टाकले आणि 2 सिंगल. ओव्हर समाप्त. तिसरं षटक विकी भोईर. पहिलाच बॉल परत एक वेळेला आपटलाय. समोरून सरळ चाललाय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये आणि हा येतोय डॉट बॉल. खासियत राहिली विकीची, खांद्याचा चांगला वापर करतो. लेदर क्रिकेट हाही चांगला खेळलाय. दिल्ली क्रिकेट क्लब, धमाका क्रिकेट क्लब दिल्लीसाठी देखील चांगले योगदान दिले विकीने मागच्या हंगामामध्ये आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा गाजवतोय. पुढे सरसवला आता महेश नानगुडे. अंपायरचा इशारा येतोय. हा वाईड बॉल इथे घोषित केलाय पंचांनी, कारण आता रिव्ह्यू नाहीये या टीमकडे. दोन्ही रिव्ह्यू यांनी गमवलेत, त्याच्यामुळे ऑनफिल्ड अंपायर जे निर्णय देतील आता ते मान्य करावे लागतील. आणि हा बॉल नक्कीच जास्त उसळी घेणार आहे. वाईड बॉल. ओ, हा बॉल चांगला होता, परंतु लेग स्टंपच्या हलकासा बाहेर आणि तिथून पंचांचा इशारा. आणखीन एक वाईड. टीमची धावसंख्या 12. बॅटने धावा येत नाहीयेत, परंतु वाईड बॉलने धावा नक्की येत आहेत. यशवंत भाऊ पाचंगे पारगाव पुणे या टीमचा विचार केला तर 4 वाईड बॉल. मागच्या ओव्हरमध्ये 2, या ओव्हरमध्ये 2. परत एक वेळेला शॉर्ट बॉलचा वापर आणि जोपर्यंत गलीमध्ये बॉल जाईल तोपर्यंत 1 धाव तर मिळवली आहे. आता पाहूया निर्णय अंपायरचा. लेग बाय. ऑलमोस्ट कॅपला लागलाय मागे बॉल. टीमची धावसंख्या 13. चांगले बाउन्सर टाकलेत विकीने. आपटलेले बॉल बरोबर टप्प्यावर टाकत असताना आर के फ्रीड प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम महासंग्राम तुम्ही पाहताय. अतिशय कमी प्रवेश फी मध्ये सर्वात मोठं पारितोषिक पावसाळी क्रिकेट स्पर्धेतलं 3.5 लाखाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये पहिलं आहे. सगळ्यात मोठं पारितोषिक दिलं जाईल पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये. 1.5 लाख रुपये सेकंड पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय. परत एक वेळा एक वेगवान बॉल, एक्सप्रेस बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये. सागरला समजत नाहीये हा बॉल आणि सरळ चाललाय विकेट कीपरकडे. डॉट. षटक क्रमांक 3. 5 ओव्हरची मॅच आहे. परत एक शॉर्ट बॉल, तो देखील मिडल अँड लेग स्टिकच्या वरून सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट, कारण सागर जेवढा क्रीजच्या आतमध्ये चाललाय तेवढा वेगाने बॉल मागे विकेट कीपरकडे निघतोय. आणखीन एक डॉट बॉल टाकत असताना विकी भोईर. आई बॉल बरोबर लेंथ बॉल होता, बरोबर ओळखला. इथे फुटवर्क नाहीये, जागेवरूनच खेळतोय. क्रीजच्या आतमध्ये परत एक वेळा सागरला बीट केलंय आणि इथे दिसतंय की सराव करताना दिसत नाहीयेत. आणि मी मगाशी देखील सांगितलं, पुण्यापासून पुढे 60 किलोमीटरच्या आसपास हे गाव आहे पारगाव. तिथून एक खेळाडू आलेत. तिथे जास्त पावसाळी क्रिकेट खेळलं जात नाहीये, परंतु या टीमने वाकण टीमला हरवलंय. महेश नानगुडे चांगलं क्रिकेट खेळत असतो, पावसाळी क्रिकेट तोही खेळतो, त्याच्यामुळे त्याच्या बॅटमधून धावा येतात आणि म्हणूनच त्यांनी आता स्ट्राईक ठेवली आहे. इथे डॉट बॉल. शेवटचा ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 13. 2 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4 मध्ये सचिन नाईक
रिग्नेश 11 दारावे या टीमचा कॅप्टन. पहिलाच बॉल आखू टप्प्याचा होता, अप्पर कट केला, दोन्ही पाय हवेत असताना थर्ड मॅनला दिशा दिली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना दिसेल महेश नानगुडे आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होईल. महेश नानगुडेची धावसंख्या पुढे जाते, टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतात, धावा झाल्यात 15. चौथ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. तुम्ही पाहताय भिवंडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. RK फ्री हिट प्रस्तुती स्पर्धा आहे. बिलाल शेख आणि भावेश पवार यांच्या वतीने आयोजित. स्लोअर वन कमी गतीने टाकलेला बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली, 1 रन कंप्लीट होते. स्वतः धावलाय तिथे सचिन नाईक, दुसऱ्या रनचा प्रयत्न, दुसरी धाव देखील आता इथे कंप्लीट होईल असं दिसतंय. सागर नॉन स्ट्रायकिंग एंडला दुसरी धाव कंप्लीट करतोय. 2 धावा जातील फलंदाज महेश नानगुडेच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 17. या मॅच मध्ये 40च्या वर जर धावसंख्या केली तर कदाचित त्याही धावा महत्वाच्या ठरू शकतात, कारण यशवंत भाऊ पाचंगे पारगाव टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. दुसऱ्या टीमकडे दिनू आहे, ज्या दिनूने मागच्याच मॅच मध्ये अर्धशतक केलंय. 450 आतापर्यंत आपण पाहिल्यात. शॉर्ट बॉल, फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल, 6 धावांसाठी षटकार. चांगलं टायमिंग, पोझिशन मध्ये लवकर आला, लवकर ओळखला बॉल. जसा आखो टप्प्याचा बॉल पडला त्याच्या विरुद्ध आक्रमण केले महेश नानगुडेने. तो पोहोचलाय 17 वर. टीमची धावसंख्या 23. आता धावसंख्येला आकार येतोय. अजून 9 बॉल शिल्लक आहेत. कमी गतीने टाकलाय, पिकअप, प्रॉपर टायमिंग, आणखीन एक मोठा धक्का आणि हा छक्का. 6 धावा, षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने बॅक टू बॅक षटकार येत आहेत. आणखीन एक येऊ शकतो, पुल आहे, आणखीन एक वेळा बॉल गुल आहे. 6 धावांसाठी षटकार. तिसरा फटका. महेश नानगुडे ही इज ऑन फायर नाव. आणि आता येईल मजा या मॅच मध्ये, कारण या टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. टीमची धावसंख्या 35, 35 धावा. सोपं नाहीये. पाऊस थांबलाय. मॅच ऑन. पहिल्याच 17 मध्ये मॅच ऑन. याच्यासाठी म्हणतोय की यशवंत भाऊ पाचंगे पारगाव या टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. लास्ट बॉल या ओव्हरचा. धावा झाल्यात 35, 35. चौथा येईल का? फिल्डर आहे. यस इट इज. 4 बॉलवर 4 षटकार मारलेत महेश नानगुडे. ही इज ऑन फायर नाव. आणि 4 षटकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या 41. 1 षटक अजून शिल्लक. चार बॉलवर 4 षटकार. महेश नानगुडेच्या बॅट मधून आयकॉन खेळाडू या टीमचा. काय बॅटिंग केली. पुलचे फटके मारलेत, ऑन साइडला फटका मारलाय, ऑफ साइडला फटका मारलाय. सर्व बाजूला त्याच्या बॅट मधून फटके येत असताना पाहायला मिळालेत. वैयक्तिक 35 धावांची खेळी. मागच्या मॅच मध्ये 48 केल्या. अर्धशतक हुकलं महेश नानगुडेचं. या मॅच मध्ये अर्धशतक पूर्ण करेल का? आता सागरला काय करायचंय हे सागरला माहितीये. पहिला बॉल खेळत असताना समोर धीरज या ओव्हरचा. कारण महेश नानगुडे चांगल्या टच मध्ये दिसतोय, परंतु शेवटी शेवटच्या ओव्हर मध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावंच लागेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला थोडीशी घाई करा. दारावे टीम फास्ट क्रिकेट खेळा. अजून एक मॅच कव्हर करायची आहे. पहिला बॉल धीरज. पहिलाच बॉल. चांगला फटका इथे सजवलाय. महेश नानगुडे एकच धाव घेईल असं दिसतंय. अगदी चालत सहज स्ट्रायकिंग एंडला महेश नानगुडे. आता 5 बॉल खूप महत्वाचे आहेत या मॅच मधले. धावा झाल्यात 42. या 5 बॉल मध्ये कमीत कमी 1-2 षटकार जर आले तर या मॅच मध्ये कमाल धमाल होईल. सगळ्यात महत्वाचा सामना इथे रंगतोय. पुण्याचा एक संघ नवी मुंबईच्या दारावेच्या विरुद्ध खेळत असताना धीरज भोईर. महेश नानगुडेसाठी हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल येतोय. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 42. 36 धावांची पार्टनरशिप इथे बिल्ड होत असताना त्याच्यामध्ये महेशचं योगदान चांगलं आहे, मोठं आहे. कारण 4 षटकार त्याने मागच्याच ओव्हर मध्ये मारलेत. त्याचा स्टान्स पहा, खेळण्याची पद्धत पहा. चांगली बॅटिंग करतोय महेश नानगुडे.
अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, कव्हर्सला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. चांगली गोलंदाजी सध्या तरी मी म्हणेन धीरज भोईरची. हा देखील एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. रिग्नेश इलेव्हन धारावे, मच्छिंद्र स्मृती या टीमचा. आता मात्र बॅटची कडा घेतली जाते, शरीराचा वेध घेतला जातो. आणखीन एक डॉट. 3 सलग डॉट बॉल टाकलेत. मागच्या ओव्हरमध्ये 4 सलग षटकार मारले. म्हणजेच क्रिकेटचा खेळ किती अद्भुत आहे पहा. सचिन नाईकच्या विरुद्ध हावी झाला, परंतु लेफ्ट आर्म सीमरच्या विरुद्ध थोडासा थबकलाय, थांबलाय फलंदाज महेश. हा बॉल चांगला इनसाइड आउट. फटका हवेत आहे, फिल्डर येतोय डीप मध्ये. चांगलं जजमेंट तिथे, पाण्यामध्ये सूर मारला, परंतु बॉल निसटल्या हातातून. त्याचा फायदा इथे होईल आणि 2 धावा मिळतील. 2 धावा महेशच्या खात्यामध्ये. महेश पोहोचलाय 37 वर. टीमची धावसंख्या 44. शेवटचा बॉल आहे. षटकाराला तर 50, चौकाराला तर 48. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. परत एक वेळा इनसाइड आउट. बॉल हवेत आहे, फिल्डर आहे आणि हा षटकार येईल. 50 धावा पूर्ण झाल्यात. टीम यशवंतभाऊ पाचंगे पारगाव पुणे या संघाकडून 51 धावांची आवश्यकता आणि 50 पैकी आपण पाहतोय फलंदाज महेश नानगुडे याच्या खात्यामध्ये धावा 43 आहेत. 43. 5 षटकार त्याने मारले. 43 धावांची खेळी त्याने साकारली आहे. चेंज द गेम वडवली. फिल्डिंग साठी आता लगेच मैदानामध्ये उतरायचंय टीम यशवंतभाऊ पाचंगे पारगाव पुणे. लक्ष आता या मॅच मध्ये सेट झालंय. धावा करायचे आहेत टीम धारावेला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 51 धावांचं लक्ष. 51 टू विन. थँक्यू सो मच कुणाल सर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आरके फ्री हिट प्रेझेंट्स भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये. आणखीन एक महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतात. रिग्नेश इलेव्हन धारावे त्यांच्या विपक्षामध्ये यशवंत पाचांगे पारगाव पुणे ही टीम आपण पाहतात. आणि पहिलं सत्र समाप्त झालं. चला सलामीची जोडी पाठवायची आहे टीम धारावे. एकूण जे लक्ष या मॅच मध्ये ठेवलं गेलं तब्बल 50 धावा बनवला गेला आणि 51 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. एक चॅलेंजिंग टोटल तर आहे, कारण एक क्षण असा होता 3 षटकांमध्ये फार कमी रन्स होत्या मुकदम सर, फक्त 13 होत्या. आणि त्यानंतर अंतिम 2 षटकांमध्ये चांगली फलंदाजी झाली. त्या जोरावरती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे आणि त्याचा समवेत भावेश नाईक पाहायला मिळतो. 51 चेस करायचे आहेत. एक चॅलेंजिंग टोटल तर जरूर आहे की जिथनं लढाई केली जाऊ शकते, जिथनं जिंकलं जाऊ शकतं. कारण पहिलं सत्र पाहिलं होतं तर पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 13 होत्या. त्यानंतर अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहिली. बॅटर महेश ज्याने इंडिव्हिज्युअली 43 नॉट आउट बनवलं आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती एक फायटिंग टोटल सेट केलं.
बट आता या रन्स पुरेसे आहेत की नाही आहेत याचे उत्तर येत्या 5 षटकांमध्ये आपल्याला मिळेल. मॅच अगदी महत्त्वाची आहे कारण जो जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी सोबत आपल्याला खेळताना दिसेल. आतापर्यंत जर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये 78 सिक्सेस म्हणजे 78 षटकार आतापर्यंत लागलेत. सामन्याला सुरुवात 51चा चेज पकलाच बॉल आणि चांगली सुरुवात गोलंदाजाची. डॉट बॉलने सुरुवात करतो क्षितिज दिवेकर या पकल्या षटकामध्ये गोलंदाजी करतो आणि निर्णय आलाय की हा वाईट बॉल. थर्ड अंपायरची मागणी केली गेली आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केले जाईल. येस, इट इज व्हाईट बॉल. योग्य निर्णय अंपायर्सने दिला. 51 डिफेंड करायचे आहेत. नेक्स्ट बॉल ओ द विकेट. यावेळेस देखील बॉल सोडून दिला. लाईन अतिशय मी म्हणेन खराब पाहायला मिळाली. गोलंदाजाच्या माध्यमातून क्षितिज दिवेकर या पगल्या षटकामध्ये गोलंदाजी करतो. आणखीन एक अतिरिक्त रन. बघा या कंडिशन्समध्ये तुम्ही एक्स्ट्रा देऊ शकत नाहीयेत कारण डिफेंड करण्यासाठी अगोदरच रन्स कमी आहेत. रबर बॉल फॉर्मॅटमध्ये कुठे ना कुठे 5 ओव्हरची मॅच तुम्हाला मिनिमम 70 किंवा त्याच्यापेक्षा जास्त दाबा तर बनवायच्याच होत्या, बट बनवल्या गेला फक्त 50 आणि त्या डिफेंड करण्याकरिता तुम्हाला फिल्डिंग प्लस गोलंदाजी चांगली करावी लागेल. मिसटायमिंग महत्वपूर्ण विकेट मिळू शकते बट कोणताही फिल्डर कव्हर रिजनवरती नाहीये. नशिबाची साथ दिनू कांबळे सोबत. एका क्षणाला हृदयाचे ठोके वाटले होते बट कोणताही फिल्डर त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत नव्हता. आज लक फॅक्टर देखील दिनू सोबत. इन बिटवीन 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. धाव फलक 4 वरती. नशीब साथ देतं आज दिनूचं कारण या अगोदर एक चांगली इनिंग आपण त्याची पाहिली आणि या मॅच मध्ये देखील सुरुवात करतोय 2 धावेंनी. यावेळेस समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला क्लिअर केलंय. पहिला मोठा फटका या दुसऱ्या डावामधला षटकार येतो दिनूच्या बॅटमधनं. काय फटका. स्टँड अँड डिलिव्हर. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. क्लासिकल बॅटर आहे आणि क्लास दिनूच्या बॅटिंग मध्ये आहे कारण बॉलच्या अगदी मेरिट वरती तो देखील खेळतो आणि त्याची क्षमता काय आहे, त्याची गुणवत्ता काय आहे या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं आणि या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात. हा ट्रॅकर टॉप एज लागला. फायनली फिल्डर कॅच ड्रॉप. सातत्याने अपॉर्च्युनिटीज क्रिएट होत आहेत बट त्यांना ग्रॅप केलं जात नाहीये. बघा असं म्हटलं जातं की संधी कधी चालून नाहीये, संधी निर्माण करावी लागते. संधी निर्माण केली जातीये बट तिला ग्रॅप केलं जात नाहीये, संधीचा फायदा केला जात नाहीये. कारण बघा गोलंदाज त्याच्या परीने अपॉर्च्युनिटी क्रिएट करतोय बट फिल्डरची साथ मिळणं देखील गरजेचं आहे. बावेसाठी हा बॉल ऑफरकडच्या अंदाजाने फटका खेळायचा होता. इनफिल्ड मध्ये बॉल आहे. सिंगल रन दरम्यान इझिली मिळेल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने आता पुढे जातो 12 वरती. ऑफर कट करायचं होतं, फक्त एक सिंगल मिळाली भावेश नाईकला. या अगोदरच्या मॅच मध्ये भावेशने 13 मध्ये 21 बनवल्या होत्या. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल दिनूसाठी सोडून दिला दिनूने. लाईन खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. वाईट ची एक एक्स्ट्रा प्लस 22 ची एक सिंगल देखील आहे म्हणजे टोटल 2 धावा या बॉलवरती मिळतील. धाव फलक पुढे जातो 2 धाव्यांच्या मदतीने. 14 धावा. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि हा निर्णायक सामना आपण पाहतात. पॅनवरती टाकला. पिकअप स्ट्रोक खेळायचा होता, गतीचा वापर करायचा होता भावेश नाईकला बट परफेक्टली पोझिशन मध्ये येऊ शकला नाहीये. आणखीन एक सिंगल रन दरम्यान मिळेल. धाव फलक 15 वरती आणि अजून देखील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल या पहिल्या षटकामध्ये. एक सिक्सर जरूर आला पण त्यानंतर कमबॅक गोलंदाजाचा. समोरच्या दिशेने मिड ऑनला फिल्डर काय करतात
कारण थोडा वेगाने जर चेंडूपर्यंत आले असते तर रनआउटची शक्यता देखील होऊ शकली असती, पण तसं काही झालं नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. रन्स बनवला गेला 16, म्हणजे येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये अजून देखील जिंकण्याकरिता रिक्वायर्ड असतील 35 धावांची अजून देखील आवश्यकता असेल. बघा या मॅचमध्ये 35 धावा तेव्हा डिफेंड होतील जेव्हा तुम्ही आउटफील्डमध्ये ग्राउंड फिल्डिंग कॅचिंग तुम्ही चांगली कराल, एक्स्ट्रा एफर्ट्स टाकाल. ॲज अ बॉलर ज्या गोलंदाजावरती देखील विश्वास दाखवला जाईल तो चांगल्या लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करेल तेव्हा जाऊन या 35 डिफेंड होणार आहेत. अदरवाईज 35 डिफेंड होऊ शकत नाही आहेत. क्रिकेटमध्ये आपण भरपूरदा पाहिलं की मान्सून फॉर्मॅट, रबर बॉल फॉर्मॅट, कमीत कमी धावा देखील डिफेंड होऊ शकतात. बट सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी हुक करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चालला, फिल्डर आता पाठलाग करताय बट फटक्यामध्ये ताकद, कनेक्शन भरपूर चांगलं, लॉंग लेगला क्लिअर केलं. षटकार हुक करायचं होतं, पूर्णपणे कंट्रोलमध्ये नव्हते बट तरी सुद्धा स्ट्रोकमध्ये इतकी ताकद होती की लॉंग लेगला क्लिअर केलं. 6 धावा मिळतील दिनूला. धाव फलक पुढे जातोय 6 धावांच्या मदतीने. 22 असा दिवस दिनू कांबलेसाठी फारच चांगला चालला. फर्स्ट मॅच अर्धशतक, या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग. आणखीन एक हाफ ट्रॅगर, पुलचा हा फटका, फिल्डर नाहीये त्या रिजनमध्ये, खाली क्षेत्र आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानंतर दिनूचा बॅटमधनं हा चौकार. 25 धावेंची आवश्यकता असेल. मग विकेट हवे होते पण विकेट मिळत नाहीये. बट त्याच पलीकडे रन्स देखील फार वेगाने खर्च केले जातात. कुठे ना कुठे या मॅचमध्ये, या रेसमध्ये टीम धारावे फार पुढे निघून गेली आहे, कारण 51चा चेज होता आणि 8 चेंडूच्या खेळानंतर धावफलक 26. सर टीम पारगाव थोडं फास्ट खेळला कारण आणखीन एक मॅच यानंतर शिल्लक आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी, पुलचा फटका, फुल पॉवरफुल, अनदर बिग वन, सिक्सर. गेले 3 चेंडू एकाच लाईन अँड लेंथ वरती आणि जर रिझल्ट आपण पाहिले 6 4 6 आणि अशी बॅटिंग झाली तर हा सामना फारच लवकर समाप्त होऊ शकतो. आणि आता जिंकण्याकरिता फक्त 19 धावांची आवश्यकता. दिनू कांबले मॅन इन गोल्डन फॉर्म. नेक्स्ट बॉल बॅटच्या टो एंडला लागला समोरच्या दिशेने. मिड ऑनचे फिल्डर आता पोहोचतात, मिळेल फक्त एक सिंगल. या षटकाने तर जवळ या मॅचचा रिझल्ट डिसाईड केला, कारण आता फक्त 18 धावेंची आवश्यकता आहे. बघा 51चा जेव्हा टार्गेट पाहिला होता असं वाटलं होतं की गोलंदाजीमध्ये दमखम आहे, पारगावचा कमबॅक ते करतील, बट तसं काही झालंच नाहीये. भावेसाठी हा बॉल, बॅट अगदी आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे साऊंड आला होता की एक्झॅक्टली प्रॉपर कनेक्शन नव्हतं, पण रबर बॉल लॉंग ऑफला क्लिअर केला. सिक्सर भावेशच्या बॅटमधनं. बघा जे अगदी सांगितलं तेच घडलं. आणखीन एक चांगला फटका, भावेश देखील आता टच मध्ये येतोय. यावेळेस हेलिकॉप्टर ड्राईव्ह, बॉल दरम्यान इनर सर्कल मध्येच आहे. फक्त एक सिंगल आणि या सिंगल रनच्या मदतीने दरम्यान स्कोर कार्ड पुढे जातोय. 40 धावा फलकावरती खेळ समाप्त 2 षटकांचा. आणि जिंकण्याकरिता इथं आवश्यकता असेल 11 धावेंची. येणाऱ्या 3 षटकांमध्ये फक्त 11 धावेंची आवश्यकता. कंपेअर जर केलं तर पहिले सत्र टीम पारगाव 2 षटकांमध्ये 10 धावा 2 विकेट आणि सेकंड इनिंग टीम धारावे 40 धावा, एकही विकेट गमावलेला नाहीये. फक्त 11 धावेंची आवश्यकता. क्षितिज दिवेकर. क्षितिजचा पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागला. 2 फिल्डर्स पोहोचले जरूर होते बट कॅच कंप्लीट झाली नाहीये. मिळेल फक्त एक सिंगल आणि 10 धावेंची आवश्यकता अजून देखील असेल टीम धारावेला हा सामना जिंकण्याकरिता. पारगाव टीमचा खेळ देखील फार चांगला राहिला या स्पर्धेमध्ये, कारण पहिला सामना वाकलनसारख्या एक मजबूत संघाला पराभूत केलं, बट सेकंड मॅचमध्ये धारावे समोर
फार स्ट्रगल करताना दिसले विथ बॅट. त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील स्ट्रगलच करतात. ऑलमोस्ट या सामन्याच्या बाहेरच आहेत कारण फक्त 10 धावा बाकी आहेत. दिनूसाठी हा बॉल पॅनवरती होता. नटराज अंदाजाने हा फटका खेळले होते. फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत फक्त एक सिंगल. यानंतर होणारा सामना चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी टीमचे कॅप्टन. आपण तयार राहा आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळेल या सामन्याचा विजेता संघ. हा फटका जबरदस्त आहे, खेचून मारला. पुलचा हा फटका सिक्सर. चला सचिन नाईक आपण यायचं आहे. षटकार येतोय आणि आता फक्त 3 धावेंची आवश्यकता असेल. भावेश नाईक फर्स्ट मॅच मध्ये स्ट्रगल करत होता, बट या मॅच मध्ये त्याला देखील रिदम आता मिळालं. 3 धावेंची आवश्यकता. डाऊन द लेग दरम्यान अंपायरसाठी तर आम्ही वेट करतोय. एक सिंगल तर कंप्लीट झालेली आहे आणि अंपायरचा निर्णय यस इट इज वाईट. म्हणजे 1+1 या मिळतील 2 आणि स्कोर लेवल फक्त 1 धावेची आवश्यकता. आणि या फटक्यासोबत हा सामना समाप्त. सामना दरम्यान इथनं 1 साइडेड जिंकलाय टीम धारावेने. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम रिग्नेश 11, मच्छिंद्र स्मृती धारावे अँड हार्ड लक टीम पारगाव. टॉस देखील केला जातो. अशा दिवसामधला हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी त्यांच्या विपक्षामध्ये